मी माझ्या जर्नीमध्ये हे छोटे छोटे बदल केले आणि यामुळे मला फरक दिसला। मी आठवड्यातून 3 ते 4 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागले। स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना मसलमध्ये छोटे टियर्स होतात, बॉडी त्यांना रिपेअर करते आणि मग मसल स्ट्रॉंग होतात। दुसरा बदल, फॅट लॉससाठी कॅलरी डेफिसिट हा बेस आहे। जर तुम्ही तुमच्या बॉडीला लागणाऱ्या कॅलरीजपेक्षा जास्त खाल्लं तर बॉडी एक्स्ट्रा कॅलरीज फॅट म्हणून स्टोअर करते आणि तुम्ही जर कमी खाल्लं तर बॉडी एनर्जीसाठी स्टोर्ड फॅट वापरते आणि त्यामुळेच फॅट लॉस होतो। आणि इथेच क्वांटिफाईड न्यूट्रिशन येतं, म्हणजेच मोजून मापून खाणे। यासाठी कॅलरी ट्रॅकिंग ॲप आणि फूड वेइंग स्केल उपयोगी पडतात। तिसरा बदल, मी माझी झोप इम्प्रूव्ह केली। मी रोज 7 ते 8 तास योग्य वेळेत झोपायला लागले। प्रॉपर झोप नसेल तर बॉडी नीट रिकवर होत नाही। स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यावर मसल रिकव्हरीसाठी झोप खूप इम्पॉर्टंट आहे। झोप प्रॉपर असेल तर क्रेविंग्स कमी होतात आणि फॅट लॉस स्मूथ होतो। चौथा बदल, मी माझं वॉटर इनटेक वाढवलं। रोज 3 ते 4 लिटर पाणी प्यायला लागले। प्रॉपर हायड्रेशनमुळे भूक कंट्रोल होते, डायजेशन सुधारतं, ब्लोटिंग कमी होतं। पाचवा बदल, मी माझे डेली स्टेप्स वाढवले। रोज 10 ते 12,000 स्टेप्स कंप्लीट करायला लागले। यामुळे माझी ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी लेवल वाढली, एक्स्ट्रा कॅलरीज बर्न व्हायला मदत झाली, फॅट लॉस प्रोसेस सोपी झाली